गोलंदाजाच्या वतीने. नागेशजी डुकरे साहेब क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत. विनंती असेल आतिजी डोंगरे साहेब यांच्या वतीने आपणास की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. हा लागोपाठचा दुसरा चौकार. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर जीवापाड केले होते चेंडूपर्यंत पोहोचण्याचे आणि चेंडूपर्यंत पोहोचला सुद्धा होता क्षेत्ररक्षक, परंतु अंतिमतः या फटक्यामध्ये जी अतिरिक्त गती होती त्या गतीने इथे क्षेत्ररक्षकाला परास्त केला असं म्हणायला हरकत नाही. लागोपाठचे दोन चौकार आलेले आपण बघतो. प्रेमच्या वतीने षटक हाताळलं जात आहे. स्ट्रायकिंगला बॅटर यश. यश साठीचा हा चेंडू पायांमध्ये ठेवला गेलेला फुल लेनचा होता. फ्लिक करतायत चेंडूला. चांगला फटका खेळलेला आहे फलंदाजाने. दोन चौकार या अगोदर योग्य रीतीने खेळत असताना फलंदाजाला आपण पाहिलं होतं. पहिला चेंडू लेंथ बॉल होता. रूम बनवून रूम क्रिएट करत असताना फटका खेळला होता. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका होता. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू निघून गेला होता चौकारासाठी. त्यानंतर डाऊन दी ग्राउंड फटका आला होता स्ट्रेट ड्राईव्हचा. दोन चौकार त्यानंतर आलेली एक एकेरी अर्थात शिंगल. प्रथमतः स्ट्रायकिंग एंडला बॅटर दीप पाटील दाखल होत आहेत. दीप पाटील आणि यश नेमाडे ही सलामी जोडी चेरपोली संघाची. टॉप एज अँड ड्रॉप बाय दॅट फिल्डर. साधा सोपा रेग्युलेशन कॅच खरं तर इथे ड्रॉप झालेला आपण बघतो. क्षेत्ररक्षकाच्या वतीने खुडगर संघाचं कौतुक करावं लागेल एका गोष्टीसाठी. जेल सुटल्यानंतर सुद्धा कोणत्याही तीव्र प्रतिक्रिया मैदानाच्या आतमध्ये इथे कोणत्याही संघ सहकार्याने दिल्या नाहीत. हे चांगलं लक्षण असतं एखाद्या चांगल्या टीमचं. पुन्हा एकदा पायांमध्ये फुल लेनचा चेंडू आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न फलंदाजाने जरूर केला होता. टायमिंग व्यवस्थितरित्या जुळवता आलं नव्हतं फलंदाजाला. अगोदर ते दोन चेंडू विशेषतः या षटकातील पहिलाच चेंडू उजव्या बाहेर रूम इथे दिला होता. वीट जागा दिली होती गोलंदाजाने. त्यावर चौकार आला. एकदा समोरच्या दिशेने चौकार आला तिथून गोलंदाजाने आता फलंदाजांचे पाय पकडण्याचा निर्णय घेतलेला आहे. षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज प्रेमच्या वतीने हाताळला जात असताना स्ट्रायकिंगला बॅटर दीप. चांगला चेंडू वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे खेळपट्टीवर हाताळलेला आहे गोलंदाजाने प्रेमने आणि हा निर्धाव चेंडू आलेला आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता गोलंदाजाच्या वतीने. त्यामध्ये त्याला यश सुद्धा मिळालेलं आहे. षटक संपलं एक आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकाकडे नजर दिले तर धावा बनलेले त्या म्हणजेच 11. दुसऱ्या षटकासाठी हर्ष डोंगरे यांचा वापर इथे केला जात आहे खुडगरच्या वतीने. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलेला आहे ज्यामध्ये सुरुवात चांगली मिळाली फलंदाजी करणाऱ्या संघाला. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली असं म्हणायला हरकत नाही, कारण 11 धावा या खूप जास्तीच्या धावा अलीकडे गणल्या जात नाहीत मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. या बेचा हा चेंडू डावी यष्टी सोडून जाणारा दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. पंचांचे दोन्ही हात फैलावलेले आहेत. हा चेंडू वाईड एक अतिरिक्त धावफलकावर जोडली जाईल. लांबी चांगली ठेवली होती गोलंदाजाने या बेस, परंतु लांबी बरोबर तुम्हाला तुमची दिशा सुद्धा चांगली ठेवावी लागते तर आणि तर चांगली गोलंदाजी होते. आणखी एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पाय पकडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे.
एकेरी धाव मैदानाच्या आतमध्ये इथे पूर्ण होत असताना आपण सगळेजण बघत आहोत. चेरपुली वर्सेस खुडगर असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सगळ्यांना अनुभवता येत आहे. व्हॉट अ गुड बॉल, अत्यंत चांगला चेंडू. कटरचा वापर डावखुरी हाताच्या गोलंदाजाने केलेला आहे. आणखी एकदा यॉर्करचा प्रयत्न केला होता आणि तो योग्य रीतीने शोधलेला आहे. क्रिकेटमध्ये किती जरी बदल झाला असेल, क्रिकेटमध्ये कितीही जरी फलंदाजी अलीकडे वेगवान होत असेल, तरी सुद्धा यॉर्कर जर तुम्ही योग्य जागेवर हाताळला तर फलंदाजाच्या समोर अडचणी निर्माण करू शकता. आणखी एक यॉर्कर इथे खरं तर गोलंदाजाने हाताळला होता. चांगला चेंडू होता, फलंदाजाने त्याला व्यवस्थितरित्या खेळला सुद्धा होता. एलिव्हेशन सोपा चान्स होता. फिरवून मारलेला आहे आणि याच बरोबर 2 टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलेला आहे. हा नो बॉल आणि त्यावर आलेला हा चौकार. इट्स अ फायफर. मुख्य मंचावर मंदार हजारे यांचं आगमन झालेलं आहे. या अगोदर त्यांची हजेरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. फलंदाजी चांगली केली होती. एक षटकार चांगला खेळला होता फ्रंट ऑफ द विकेट. गोलंदाजाच्या डोक्यावरून मंदार यांनी मोठा फटका खेळलाय जरूर. चेंडू उंच आबाळाची उंची मोजण्यासाठी निघालेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. तत्पूर्वी चेंडूने टप्पा घेतला. याचमुळे एक धाव इकडे पूर्ण होत असलेली आपण बघितलेली आहे. एका धाब्याने धावफलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले आहेत आतापर्यंत 22. 2 षटकांचा खेळ संपतो. सन्माननीय निलेशजी महाजन साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आपल्या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत विनंती असेल या मुख्य मंचावर आपण विराजमान व्हा. स्कोररच्या भूमिकेमध्ये माझ्या बरोबर कुमार राहुल शेळके जोडलेले आहेत. कालच आपण पाहिलं की माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील साहेबांचा वाढदिवस संपन्न झाला आणि कपिलजी पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक म्हणून राहुल कार्यरत आहेत. राहुलला त्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. आणखी एक फटका बसलाय. आणखी एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. इथे गोलंदाजाने छान झेल टिपलेला आहे. याच बरोबर फलंदाज बाद होत असताना आपण बघत आहोत. पहिला हादरा प्रथम फलंदाजी करत असताना चेरपोलीला बॅटर यश नेमाडे बाद. पाहिला पहिल्या षटकामध्ये 11 आले होते. दुसऱ्या षटकामध्ये हर्ष डोंगरेने सुद्धा 11 खर्च केल्या. दोन्ही गोलंदाजांना एकाही फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालं नव्हतं. परंतु तिसरं षटक राजने सुरू केलं. त्याच्या पहिल्याच चेंडूवर राजने एका फलंदाजाला बाद केलं होतं.
या षटकामध्ये आतापर्यंत राजची गोलंदाजी चांगली राहिलेली आहे. इथे इथे निर्णय योग्य घेता आला नव्हता क्षेत्ररक्षकाला. थोडा लेझी अटेम्प्ट त्याचा मित्र म्हणेल. एक टप्पा घेतला, चेंडू सीमा पार निघून गेला. हा चौकार. थोडा अधिक जोर लावणं अपेक्षित होतं क्षेत्ररक्षकाने, परंतु त्यामध्ये त्याला अपयश मिळालं. अंतिमता फुटवर्कचा वापर करण्याचा प्रयत्न त्याने जरूर केला होता. चेंडू त्याच्यापासून दूर राहिला होता. विथ दी हाय एल्बो खेळला गेलेला हा फटका. इथे यावेळेस क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही. एक दर्जेदार झेल टिपला गेला फिल्डरच्या वतीने, त्याचं कौतुक असेल. याचमुळे फलंदाज पार्थ इथे बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. दुसरा हादरा मिळतोय. नाणेफेक जिंकली होती चेरपोली संघाच्या संघनायकाने. त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. आतापर्यंत धावफलक आपण पाहिलं तर ते सुस्थितीमध्ये आहे. तिसरं षटक सुरू असताना या षटकातील शेवटचा चेंडू फेकला जाईल राज शिंगोळेच्या वतीने आणि याच दरम्यान फलंदाज पार्थ बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. विथ दी हाय एल्बो तो फटका त्याने एक्झिक्यूट केला होता. असे फटके पाहण्यासाठी अत्यंत दर्शनीय असतात, सुखावणारे असतात, नेत्रदीपक असतात. खेळणं फार कठीण असतं. अधिक उंचीचे फलंदाज बऱ्याचदा या पद्धतीने हाय एल्बोचे फटके खेळत असतात. कधी कधी अवे फ्रॉम दी बॉडी सुद्धा तुम्हाला खेळावं लागतं. तोच प्रयत्न खरं तर केला होता फलंदाजाने. त्याचा तो प्रयत्न तिकडे फसला होता. झेल सुद्धा चांगला तिकडे टिपला होता क्षेत्ररक्षकाने. याचमुळे आता 3 षटकं संपलेली आहेत. 3 षटकाच्या अंती धावफलकाकडे नजर दिलं तर धावफलक बनलेलं आहे ते 28 अर्थात 28. आतापर्यंत 2 फलंदाज बाद. चौथं षटक सुरू करत असताना गोलंदाज क्षितिज शिंगोळेचा वापर होत आहे. पहिल्या चेंडूवर लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते फलंदाजांसाठी. एका धाब्याने धावफलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचलेले 29 अर्थात 29 वर. 5 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. श्रीकांतसाठीचा चेंडू पुललेंचा. यावेळेस क्षेत्ररक्षकाने अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण केलं. सुरुवातीला त्याने अंदाज घेतला आता की फलंदाज यष्ट्यांपासून फार दूर आहे. त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्याने केला. डायरेक्ट हिट आली नव्हती. बॅकअप थोडं उशिराने आले. त्याच दरम्यान आपण पाहिलं की इथे एक धाव पूर्ण झालेली आहे. एकूण धावांचा विचार केला तर त्या 30 बनलेल्या आहेत. यानंतरचा सामना दुसऱ्या फेरीतील वाघोबा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात कासाराळी असा असणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी मिड इनिंग ब्रेक मध्ये प्रस्तुत होणं गरजेचं आहे. काय म्हणतात? यस, बेग युअर पार्डन. 2 धावा पूर्ण आहेत. What a great hit! Pick up shot offered by batter and got the distance all the way for sixer. चांगला फटका खेळला होता फलंदाजाने. फार लवकर पिकअप केलं होतं. महत्वाचा षटकार फलंदाज श्रीकांतच्या बॅटमधून. श्रीकांत बेनके या अगोदर एकदा दुहेरी धाव त्याच्या बॅटमधून आपण पाहिली होती. काय फटका खेळला होता. षटकार फार लवकर पिकअप केलं होतं. चेंडूच्या लेंथला त्याचबरोबर लाईनला. कमी गती लॉफ्ट केलेलं आहे, उचलून मारलेलं आहे.
आणखी एकदा फलंदाज बाद होऊ शकतात. इथे या क्षेत्ररक्षकाचं पुन्हा एकदा कौतुक करावं लागतील. दोन्हीही झेल त्या क्षेत्ररक्षकाने जे कठीण होते ते सोपे बनवून पूर्ण केलेले आहेत. हा झेल सुद्धा नेत्रदीपक राहिला. याचं सगळ्यात महत्वाचं कारण की दुसरा क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या समोर असताना चेंडूवर लास्ट मोमेंट पर्यंत नजर ठेवत असताना हा झेल त्याने टिपला. ग्रेटली डन बाय दॅट फिल्डर. यस, 1 more विकेट गोज डाऊन. सन्माननीय स्वप्नीलजी भोईर साहेब त्याचबरोबर गीतेजी डोंगरे साहेब यांचं शुभ आगमन या क्रीडा नगरीमध्ये झालेलं आहे. विनंती असेल आयोजकांच्या वतीने या आपण आपल्या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं सहर्ष स्वागत आहे. 2 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. पैसे किती टार्गेट दिलं जाईल? कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला हा फटका ऑन द रॅच खेळले होते फलंदाज. दुसऱ्या धावेसाठी निघालेले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगले धावले. 39 रन्स ऑन द बोर्ड. 39 धाबा बनलेले आहेत. या अगोदर सुद्धा 4 षटकांच्या एका सामन्यामध्ये 42चं आव्हान दिलं गेलं होतं कासार वडवळी समोर आणि तिथे कासार आळी समोर. यस, आणि तिथे पप्पू यांनी 28 धावांची चांगली इनिंग सादर केली होती. त्याच पद्धतीच्या लक्ष्याकडे धावफलक इथे निघालेले असं म्हणायला हरकत नाही. 2 पूर्ण तिसरीचा प्रयत्न केला जाईल. आता थ्रो स्ट्रायकिंग एंडला जरूर आला. 3 पूर्ण चौथीचा प्रयत्न केला जाईल. 1-2 का 4. जिकडे एक धाव पूर्ण करणं कठीण होतं तिथे 2 झाल्या, 3 झाल्या आणि अखेरीस 4 सुद्धा बनलेले आहेत. हा चौकार धावफलकावर जोडला जाईल आणि एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले त्या म्हणजे 43 आणि 44 धावा 11.00 धावांच्या सरासरीने बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावामध्ये खुटगर या संघाला. अनुभवत आहात. त्यांच्या समोर सुद्धा एक चांगलं संबोधन आहे मूर्तिकार म्हणून. दगडाला देवपण देण्याचं कार्य ते करतात. खर तर मूर्तिकार आणि वास्तू विशारद या 2 गोष्टींमध्ये सुद्धा फरक आहे. चव्वेचाळीस धावांचं आव्हान पूर्ण करायचे सामना जिंकण्यासाठी खुटगरला. क्षेत्ररक्षण लगेचच चेरपोली आपण सज्ज करा. त्याचबरोबर सलामीची जोडी सुद्धा खुटगर संघ आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. महादेवजी बिल्लारे साहेब सुद्धा आपल्याला मुख्य मंचावर विराजमान असलेले पाहायला मिळतात. तुमचंही सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या आयोजकांचा जर विचार केला तर गोटेगर ची संपूर्ण टीम ज्याच्यामध्ये आपण सुरुवात केली तर आतिशजी डोंगरे यांच्यापासून सुरुवात करावी लागेल. मुख्य आयोजक म्हणून सक्रिय भूमिका त्यांची आहे. कल्पेश यांचंही चांगलं योगदान इथे आम्ही बघत आहोत. जीवन धुमाळ यांनाही विसरून चालणार नाही. गणेश डिंगोरे अर्थात धोनी या स्पर्धेतील खजिनदार म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत मोठी जबाबदारी आहे त्यांच्याकडे आणि ती योग्य रीतीने ते पार करतील यामध्ये ते मात्र शंका नाही. दद्दू यांचंही सहकार्य चांगलं आहे. अमर इकडे आपल्या बरोबर जोडलेले आहेत.
समीरजी डिंगोरे आणि सचिन डोंगरे आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल तर लगेचच मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. रोहन शेळके यांच्या नावाची चर्चा करावी लागेल. दोन्ही भांडे बंधू अर्थात आतिश भांडे त्याचबरोबर अमित भांडे. चला क्षेत्ररक्षण सज्ज करा. चेरपोली संघ आपल्याकडे अधिकचा वेळ नाही. सलामीची जोडी सुद्धा खुटगर संघाने लगेचच खेळपट्टीकडे रवाना केलेलीच आहे. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी वाघोबा स्पोर्ट्स आणि कासाराळी संघाचे संघ कर्णधारही आपल्या बरोबर जोडलेले आहेत. चव्वेचाळीस धाबा बनवायचे सामना जिंकण्यासाठी खुटगरला ओपनिंग पेयर आपण खेळपट्टीवर अनुभवू शकतो. हर्ष डोंगरे आणि क्षितिज शिंगोळे. पाहायचंय गोलंदाजी कोणत्या गोलंदाजाकडे इथे सुपूर्द केली जात आहे. गोलंदाजीसाठी पार्थ सपाट यांचा इथे वापर केला जात आहे. दोन विभागात ही स्पर्धा खरं तर विभागली गेलेली आपण बघतो. 5 आणि 6 आहे. 2 दिवस गावदेवी स्पोर्ट्स क्लब गोठेकर आयोजित गावदेवी चषक एक गाव गटातून खरं तर आपण अनुभवत आहात. आणि उद्यापासून इथे एक वेगळाच रोमांच सगळ्यांना अनुभवायला मिळेल. कारण उद्यापासून गोठेकर प्रीमियर लीगचं आयोजन इथे होत आहे. पहिल्या चेंडूवर फार चांगला फटका. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाने गोलंदाजाला फेकून दिलेला आहे. ते म्हणजे स्काउ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या वर षटकार. बॉटम हँडची चांगली ताकद वापरली फलंदाजाने. हर्ष डोंगरेच्या बॅट मधून आलेला हा षटकार आपण अनुभवलेला आहे. 5 सपाटवर केलेलं हे आक्रमण. धाबा बनवायच्यात एकूण 44. 43 धाबा या अगोदर बनवलेल्या आपण पाहिल्या त्या म्हणजे चेरपोलीने. खुटगर संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. मुख्य मंचावर जयभाऊ जाखेरे कुस्तीगीर उपस्थित आहेत. आणि मला असं वाटतं येणाऱ्या कालावधीमध्ये जबलपूर येथे नेपाळचे एक नामवंत कुस्तीगीर थापा यांच्या बरोबर त्यांची कुस्ती होणार आहे. त्यासाठी आपण जयभाऊ जाखेरे यांना शुभेच्छा देऊया. कारण प्रतिस्पर्धी मल्ल सुद्धा अत्यंत नामवंत आहे. भल्या भल्याना त्यांनी सुद्धा चित केलेलं आहे.
आणि ती कुस्ती अत्यंत लोकप्रिय बनेल यामध्ये ते मात्र शंका नाही. आमच्या सगळ्यांचे थोर मोठ्यांचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत, त्याचबरोबर आमच्या सारख्यांच्या शुभेच्छा सुद्धा तुमच्या बरोबर जय भाऊ जाकिरे आहेत. चांगली तयारी करा. आणि थापा यांचा बिमोड करूनच पुन्हा शहापूरमध्ये या. ओमकार परटोले बऱ्याच वेळाने फार मोठी विश्रांती घेऊन इकडे आलेले आहेत. पुन्हा एकदा कदाचित ऑनलाईन असावेत. 10 धावा धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत. 5 सपाटचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. फलंदाजी चांगली करतायत हर्ष डोंगरे. हा फटका सुद्धा चांगला आहे. स्वीपचा फटका खरं तर खेळला गेलेला हर्षच्या वतीने. हर्षने इथे आनंददायी सुरुवात मिळवून दिलेली आहे फलंदाजी करत असताना खुटगर या संघाला. या चौकारानिशी धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते 14 वर. बघा वाघोबा स्पोर्ट्स आणि कासाराळी तुमच्यासाठी वारंवार सूचना मिळत आहे. हे षटक संपण्याच्या अगोदर तुम्ही जर नाणेफेकीसाठी आला नाहीत तर तुमचा जो सामना आहे तो 3 षटकांचा खेळवला जाईल अशी सूचना आयोजकांच्या वतीने मिळत आहे. दोन्ही संघाचे संघनायक लवकरात लवकर आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये हजर हवेत या सूचनेकडे लक्ष द्या. चेंडू हवाय मैदानाच्या आतमध्ये बघा. यस आलेला आहे, मॅच बॉल आला. अभिषेक पारिंगे आपणास विनंती लवकरात लवकर तुम्हाला तुमचा संघ कर्णधार पाठवून द्यायचा आहे. मुख्य मंचावर गोठेघरचे उद्योजक महेश शेळके साहेब उपस्थित आहेत. विनंती असेल आपण ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी नाणेफेकी कक्षाकडे प्रस्थान करा. तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न करा. हा फटका सुद्धा चांगला आहे. कव्हरच्या दिशेने खेळला गेलेला फटका. फलंदाज चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हर्ष त्याच्या बॅट मधून मैदानाच्या चौपेर फटकेबाजी केली जाते. आणखी एक क्रिकेटिंग बुक शॉट त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. मनगटाचा इथेही चांगला वापर करत असताना फलंदाज हर्ष आपल्या निदर्शनास आलेले आहेत. आणखी एक प्रेक्षणीय चौकार. अठरा धावा धावपलकोर जोडल्या जात आहेत या चौकारानिशी. या षटकामध्ये 3 मोठे फटके आलेले आहेत. 1 षटकार 2 चौकार आणि 2दा दुहेरी धावा सुद्धा पूर्ण केलेले आहेत फलंदाजांनी. स्वप्नवत सुरुवात मिळालेली आहे. हुक करण्याचा प्रयत्न केला गेलेला होता. अतिरिक्त गती या चेंडूवर इथे दिलेली आहे गोलंदाजाने, परंतु दिशेवर नियंत्रण ठेवता आलं नव्हतं. दिशाहीन चेंडू. वाईट चेंडू आलेले. एक अतिरिक्त धाव धावपलकोर जोडली जाईल. वाघोबा आणि कासाराळी या दरम्यान जो सामना होणार आहे त्याची नाणेफेक संपन्न झाली. वाघोबा संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जो सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे तिथेही नाणेफेक जिंकली होती चेरपुलीने. त्यांनीही फलंदाजी स्वीकारली होती, परंतु काय प्रत्युत्तर दिलं जात आहे खुडगर संघाच्या वतीने, विशेषतः हर्ष डोंगरेच्या वतीने. हर्षने गोलंदाजाला खरं तर नामोहरम केलेलं आहे. कारण पार्थ सपाट यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर पार्थ सपाटच्या या षटकाने फार सपाट करून टाकलेला आहे. या धावपलकाचा जर विचार केला तर 44 बनवायच्या होत्या, त्यातील 23 धावा खर्च केलेले आहेत पार्थ सपाटने. त्याचमुळे आता उर्वरित 3 षटकांमध्ये अर्थात 18 चेंडूंमध्ये आणखी 21 धावांची गरज उरणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात खुडगरला. समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला जिकडे विपश्यना केंद्राची भिंत आहे तिथे जी झाडी आहे त्या झाडांचा आणि भिंतींचा आधार घेत असताना रामजी डिंगोरे त्याचबरोबर अरुणजी डिंगोरे ही एवन जोडी या स्पर्धेचा आनंद घेत आहे. आपलं या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत. जुनी जाणती नावं आहेत, क्रिकेट बरोबर गेली अनेक वर्ष जे जोडलेले आहेत. 40+ चांगलं क्रिकेट ते खेळत आहेत.
दीप पाटील दुसरं षटक घेऊन दाखल होत आहेत. पहिल्या षटकामध्ये 23 झालेले आहेत. 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 21 धावांची गरज आहे. चला, अधिकचा वेळ खर्च केला जातो गोलंदाजी करणारा संघ, या सूचनेकडे लक्ष द्या. क्षितिज शिंगवळेसाठीचा हा चेंडू आहे. विथ दी ओपन पेस ऑफ द बॅट, अत्यंत चांगला फटका ऑन द रॅच खेळले होते. या विकेटच्या बाउन्सला ट्रस्ट करत असताना खेळला गेलेला फटका इनसाइड आउटच्या अंदाजाने खेळला गेला होता. फलंदाजाच्या वतीने क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळून चेंडू त्याला टाटा बायबा करत असताना मागे निघून गेला होता. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकाने येऊन चेंडू अडून फेकेपर्यंत 2 धावा इथे खरं तर पूर्ण होत असलेले आपण बघतो. स्विच करण्याचा प्रयत्न फलंदाजाने इथे केला होता. चेंडू पडल्यानंतर सबमरीन अर्थात यष्ट्यांच्या समान उंचीने मागे जात असताना आपण बघतो. कमी उंचीचे गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करतात त्यावेळेस चेंडू विशेषतः खाली राहतो. समांतर चेंडू निघून जातात, तिथे आव्हाने येतात फलंदाजांच्या समोर. उचलून मारलेला आहे क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये एकही उपस्थित नाही. यावेळेस पंचांच्या अधिकृत इशाऱ्याची आपण वाट बघूया आणि पंचांचा इशारा आलेला आहे. पंचांचे दोन्ही हात आभाळाकडे, याचाच अर्थ हवाई मागे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हा षटकार. षटकारांशी 31 धावा बनलेले आहेत. आणखी 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. समोर ठेवलेले आहे, आणखी एकदा समोर ठेवतायत. प्लॅन तर स्पष्ट आहे इथे. योजना मैदानाच्या आतमध्ये इथे आखली जात आहे गोलंदाजाच्या वतीने. बऱ्याचदा तुमच्या योजना ह्या कागदावरच राहतात, परंतु तुम्ही जे प्लॅन्स तिकडे आखता ते प्लॅन्स मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर एक्झिक्यूट कसे करता हे फार महत्वाचं आहे. ते जर योग्य रीतीने तुम्ही एक्झिक्यूट केले, अंमलात आणले, तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. यावेळेसही खडे खडे खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. दूरवरून चेंडूला उचलून मारला होता. ऑन ड्राईव्हचा लॉफ्टेड फटका आपण पाहिला. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चेंडू आडवला, फेकी झाली, एक धाव मिळाली. धावफलक एका धावेने पुढे गेलं. 32 धावा याचबरोबर धावफलकावर जोडल्या गेलेल्या आपण बघत आहोत. आणि शेवटचा चेंडू फेकावा लागेल इथे षटक कंप्लीट करण्यासाठी दीप पाटील यांना. पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज पार्थ सपाटने. आणि तिथून आव्हान खरं तर आता खडतर बनलेलं आपण पाहिलं, ते म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा अर्थात चेरपोलीचं. खाच खळग्यांनी भरलेला प्रवास त्यांना पूर्ण करावा लागेल. आव्हानं मैदानाच्या आतमध्ये योग्य रीतीने पूर्ण करावे लागतील. यावेळेस इथे डावी एसटी सोडून जाणारा चेंडू पार्थ यांचा आपण बघतो. वाईट कॉल केला गेलेले पंचांच्या वतीने. एक अतिरिक्त धाव धावफलकाला दिलासादायक बनेल. आणि धावफलक याचमुळे पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर धावा बनलेले त्या म्हणजे 33 अर्थात 33. यावेळी क्षेत्ररक्षकाने मला असं वाटतं चेंडूला वाट बनवून दिलेली आहे सीमारेषेच्या पलीकडे जाण्याची. आणि त्याचमुळे चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधला. हा चौकार आला. मला असं वाटतं हा सामना आता सोडून दिलेला चेरपोली संघाने. ज्या पद्धतीने त्यांचे क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत आहेत. खरं तर क्रिकेट खेळत असताना तुम्हाला ऑस्ट्रेलियन ॲटिट्यूड दाखवायचा असतो. अर्थात नेव्हर गिव्ह अपचा ॲटिट्यूड तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु ते आपल्याला पाहायला मिळालं नाही. क्षेत्ररक्षकाने फार लवकर चेंडू सोडून दिला. 2 षटकं संपली. धावफलक 37 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आणि आणखी 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तिसरं षटक सुरू होत आहे. यश नेमाडे गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. चांगले खेळले होते यश. पहिल्या डावाचा जर आपण विचार केला तर फलंदाजी चांगली राहिली होती. इथे आता ज्या पद्धतीने सुरुवात मिळालेली आहे, या अगोदर मोफतच्या 4 धावा आल्या होत्या फलंदाजांना. त्याचमुळे आता इथे जी एक अतिरिक्त धाव मिळू शकत होती ती पूर्ण केली नाही या फलंदाजांनी. 38 रन्स ऑन द बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. एकही गडी गमावलेला नाही. त्याचमुळे हा सामना विजयाच्या उंबरठ्यावर आता आलेला आपण बघतो. तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या खुडगर संघासाठी हुक करण्याचा प्रयत्न सातत्याने 2दा केलेला आहे या फलंदाजाने. हर्ष डोंगरेने प्रभावित केलेले आहे. ओळीने 4 चौकार त्याने खेळलेले आहेत.
या स्पर्धेतील विक्रमांचा विचार केला तर गणेश डिंगोरे अर्थात धोनीने 3 वेळा लागोपाठचे 3 चौकार खेळण्याचा विक्रम काल केला होता. कालच्या दिवसामध्ये षटकारांची हॅट्रिक पूर्ण करत असताना वकील नावाचा फलंदाज सुद्धा आपण पाहिला होता. त्याचबरोबर काल कल्पेश जाधवने सुद्धा षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. कालच्या दिवसामध्ये जयंत डिंगोरेने विकेटची हॅट्रिक पूर्ण केलेली आपण पाहिली होती. खडे खडे खेळत आहेत, 2 पायांमधील अंतर अधिकच आहे. मोठा बेस इथे घेत असताना फलंदाजी करतो हर्ष डोंगरे. तुमचा स्टान्स फलंदाजीचा अत्यंत महत्वाचा आहे बॅटिंग करत असताना. चौकाराची गरज आहे आणि तो चौकार इथे येत आहे मैदानाच्या आतमध्ये. या चौकाराने धावफलक बरोबरीत आलेला आपण बघतो. आणखी एक धाव हवी आहे सामना जिंकण्यासाठी. आखूटप्प्याचा चेंडू मिळाला होता फलंदाजाला आणि चांगला फटका हुकचा खेळला होता फलंदाज हर्षने. या डावामध्ये हर्षच्या बॅटमधून आतापर्यंत 5 चौकार आपण पाहिलेले आहेत. एक षटकार त्याने खेळलेला आहे. 30 धावांवर व्यक्तिगतरित्या खेळतोय बॅटर हर्ष डोंगरे. एक धाव हवी आहे सामना जिंकण्यासाठी खुडगरला. एकही फलंदाज त्याने गमावला नाही, त्यामुळे आत्मविश्वास निश्चितच त्यांचा वाढेल दोन्ही फलंदाजांचा. ज्यावेळेस तुम्ही नाबाद तुमच्या डगआउटमध्ये पोहोचता त्यावेळेस ते सुद्धा फार महत्वाचं असतं. त्यातून तुम्हाला फार मोठा कॉन्फिडन्स मिळतो, झोप चांगली लागते विशेषत्वाने रात्री. हा बॉल मला असं वाटतं वाईड असावा. हो, वाईड आहे आणि याचमुळे आता हा सामना इथे संपलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. सामन्यामध्ये विजय मिळवला आणि तोही दिमागदार विजय मिळवला खुडगर संघाने. त्यांचं आपण अभिनंदन करूया. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला चेरपोली, आपण त्याबद्दल तुमचं कौतुक. या सामन्यातील सामनावीर खेळाडू हर्ष डोंगरे. अष्टपैलुत्व त्याने सिद्ध केलं फलंदाजी करत असताना. 30 धावा धावपलकोर जोडल्या. गोलंदाजी सुद्धा चांगली राहिली होती हर्ष डोंगरेची आणि हर्ष आहेत या सामन्यातील सामनावीर खेळाडू.